शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 7 फेब्रुवारी 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता। मेथी ही 5 ते 10 रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी ही 10 रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे। तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता। कोथिंबीर ही 10 ते 12 रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता 10 ते 12 रुपये पिंडी याप्रमाणे। तर हलका माल हा 5 रुपयांपासून सुद्धा पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर पालक बघू शकता। पालक हा या क्वालिटीमध्ये पालक हा 5 पासून ते 8 रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता 5 ते 8 रुपये पिंडी याप्रमाणे। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता। काकडी ही 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी ही 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता। टोमॅटो हा 400 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। तर हलका माल म्हणजे लहान साईजचा टोमॅटो हा 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर लिंबू बघू शकता। लिंबू हे 50 लिंबाचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। लिंबू हे 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते। तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता 20 रुपये किलो याप्रमाणे। तर या क्वालिटीमध्ये लिंबू हे 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। चिकूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। चिकू हा 20 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चिकू बघू शकता 20 ते 40 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये खरबूज बघू शकता। खरबूज हे 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये खरबूज बघू शकता। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता। वाटाणा हा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर हिरवी मिरची सुद्धा बघू शकता। हिरवी मिरची ही 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 50 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर दिल्ली गाजर बघू शकता। दिल्ली गाजर हे 22 ते 24 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। हे सर्व 10 किलोच्या पुढचे दर आपल्याला पाहायला मिळतात। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर हे 22 ते 24 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। कोबी बघू शकता। कोबी या ठिकाणी 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। कोबी हा 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर फ्लावर बघू शकता। फ्लावर बॅग ही त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता। फ्लावर हा 150 ते 250 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता 150 पासून ते 250 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे। या क्वालिटीत वांग बघू शकता। वांग हे 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय। तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता। भेंडी ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता। टोमॅटो हा 150 पासून ते 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 150 ते 250 रुपयांना कॅरेट याप्रमाणे। त्याचबरोबर बीन्स बघू शकता। या क्वालिटीमध्ये बीन्स हा 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। बीन्स हा 20 रुपये किलो याप्रमाणे। तर भोपळा बॅग ही 200 ते 250 रुपयांना या क्वालिटीमध्ये भोपळा बॅग आपल्याला पाहायला मिळते। भोपळा हा 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। अशा 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। लसूण हा 90 पासून ते 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये लसूण हा 90 रुपये किलो याप्रमाणे। हा 100 रुपये किलो याप्रमाणे। तर हा 140 रुपये किलो याप्रमाणे आणि हा 150 रुपये किलो याप्रमाणे लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता तुम्ही 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते।
या क्वालिटीमध्ये पाकळी लसूण बघू शकता. पाकळी लसूण हा 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता. आलं हे 40 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. या क्वालिटीत आलं हे 40 रुपये किलो याप्रमाणे, हे 50 रुपये किलो याप्रमाणे. तर या क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आल्याची आवक बघू शकता तुम्ही. अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, बटाट्याची सुद्धा आवक बघू शकता. या ठिकाणी बटाटा हा 16 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बटाट्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नवीन बटाटा हा 16 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. ₹16 किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग बघू शकता. शेवगा शेंग ही 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. शेवगा शेंग ही 50 रुपये किलो याप्रमाणे. शिमला मिरची बघू शकता. शिमला मिरची ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगली मिरची ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 25 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर बीटसुद्धा बघू शकता. बीट या ठिकाणी 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे बीट आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न मका बघू शकता. स्वीटकॉर्न मका हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न मका 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता. चवळी ही 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी 20 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 15 रुपये किलोपासून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर डिंगरी बघू शकता. डिंगरी ही भाजी आपल्याला या ठिकाणी 20 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये ही बघू शकता. डिंगरी 20 रुपये किलो याप्रमाणे. गावरान गाजर बघू शकता. गावरान गाजर हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता. 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये द्राक्ष बघू शकता. द्राक्ष ही 90 ते 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्ष बघू शकता. 90 ते 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. कलिंगडाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कलिंगड हे बघू शकता 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये कलिंगड हे 10 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता. पेरू हा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. स्ट्रॉबेरीसुद्धा आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये स्ट्रॉबेरी बघू शकता. हा एक बॉक्स 250 रुपयांना बॉक्स याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये 8 पनेट हे या क्वालिटीमध्ये पनेट असतात. हे बघू शकता. अशा क्वालिटीमध्ये स्ट्रॉबेरी आपल्याला 250 रुपयांना हा बॉक्स याप्रमाणे पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. कारलं हे 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता. या क्वालिटीमध्ये कारलं हे 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. काळा घेवडा बघू शकता. काळा घेवडा हा 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये काळा घेवडा 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये गवार बघू शकता. पुणेरी गवार ही 80 ते 90 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीत पुणेरी गवार 80 ते 90 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये रताळ्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. रताळे हे 60 ते 65 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात.